यंदाची ही निवडणूक अतिशय वेगळी आणि अतिशय अटीतटीची असणार आहे। बारामतीमध्ये खरं तर अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक मानली जाते, कारण यंदा राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी या ठिकाणी ते वेगळे झालेले आहेत आणि त्यामुळे ही चुरशीची लढत खरं तर होणार आहे। त्यामध्ये आता कुणाचा विजय होतो, कुणाला या ठिकाणी जनतेची साथ प्राप्त होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण लोकसभेमध्ये पाहिलं, सुनेत्रा पवार यांना खरं तर लोकसभेच्या रिंगणात अजित पवारांनी उतरवलेलं होतं। त्या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय अटीतटीचा हा सामना झाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये। मात्र सुप्रिया सुळेंना जनतेची साथ मिळाली आणि त्यानंतर आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बारामतीमधून युगेंद्र पवार अशा या लढतीमध्ये दिसणार आहेत। त्यामुळे आता कुणाचा विजय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। युगेंद्र पवार आपल्या काकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत। खरं तर ते काही दिवसांपूर्वीच सध्या राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत। श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधू आहेत। त्यामुळे या निवडणुकीकडे खरं तर सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। लोकसभेमध्ये आपण पाहिलं, महायुतीनं जोरदार ताकद लावलेली होती, तरी सुद्धा अजित पवार यांच्या पक्षाच्या सुनेत्रा पवार यांचा विजय त्या ठिकाणी होऊ शकला नाहीये। त्यामुळे आता या ठिकाणी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यासाठी हे एक कडवं आव्हान खरं तर शरद पवारांचं असणार आहे। त्यासाठी शरद पवारांनी ही खेळी केलेली आहे। त्यांच्याच पुतण्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। युगेंद्र पवार आता निवडणुकीच्या रिंगणात त्यांच्या समोर असणार आहे। त्यामुळे अजित पवार आपला गड राखण्यामध्ये यशस्वी ठरतात का ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं आहे। सध्याची ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय बारामतीमधून। बारामतीमध्ये हे दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सज्ज झालेले आहेत। हे दोन्ही उमेदवार आता अर्ज भरण्यासाठी निघतायत। मोठं शक्ती प्रदर्शन आज खरं तर करण्यात येणार आहे। युगेंद्र पवार यांच्यासोबत आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे या देखील अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय, युगेंद्र पवार यांचे हे आई वडील आहेत, शालिनी पवार आणि श्रीनिवास पवार यांच्यासोबतचं हे फोटोशूट सध्या केलं जात आहे। एकूणच आता तयारी सुद्धा मोठी शक्ती प्रदर्शनासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा झालेली आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा झालेली आहे। अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेले आहेत। त्यांच्या आजच्या रॅलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। त्यामुळे आजच्या या संपूर्ण घडामोडींचे अपडेट्स आपण साम टीव्हीवर पाहू शकणार आहात। सध्या हे दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत। कुठून ते आपला शुभारंभ करणार आहेत, कुठून ते रॅली काढणार आहेत, त्याचे सगळे अपडेट्स जे आहेत ते आपण साम टीव्हीवर पाहू शकणार आहात। विशेष म्हणजे आज शरद पवार हे सुद्धा बारामतीमध्येच आहेत आणि यासोबतच सुप्रिया सुळे सुद्धा युगेंद्र पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज बारामतीमध्ये येणार आहेत। त्यामुळे बारामतीमध्ये आज पवार विरुद्ध पवार अशी ही जंगी शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूणच पहिल्यांदाच अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं हे आव्हान असणार आहे। त्यामुळे यंदाची ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असेल। आपण पाहतोय 2019 साली खरं तर परिस्थिती वेगळी होती। त्यावेळी महाविकास आघाडी नव्हती, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी ही आघाडी होती। त्यावेळी अजित पवारांचा अगदी दणदणीत विजय झालेला होता आणि त्यानंतर दादा इथे आहे, दादा इकडे, दादा या साइड ठीक आहे, इथे काय इकडे थांब, ठीक आहे चल वर आहे अजित पवार आता माध्यमांशी न बोलताच निघालेले आहेत। विशेष म्हणजे आजही त्यांनी गुलाबी जॅकेट घातलेलं आहे। त्यामुळे आता हे गुलाबी राजकारण अजितदादांना किती धार्जणी होत आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। युगेंद्र पवार आता मीडियाशी संवाद साधतात। सुरुवातीला सगळ्यांना दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा। आज आपण फॉर्म भरायला जाणार आहे आणि खूप आनंद वाटतोय। असं एक चांगल्या दिवशी आपण तिथं फॉर्म भरायला जातोय आणि सगळ्यात जास्त आनंद म्हणजे स्वतः पवार साहेब आणि माझे आई वडील ताई आणि इथले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी असं आम्ही तिथं जाऊन फॉर्म भरणार आहे। चांगलं वाटतंय। शेवटी
कुठल्याही आईला वाटतं की तिच्या मुलींनी पुढे गेलं पाहिजे, त्यांनी त्या पद्धतीने आशीर्वाद दिला. दादा खरं तर निवडणूक पहिल्यांदाच लढवत आहे, कसा पूर्ण विश्वास वाटतोय पहिल्याच निवडणुकीत यश प्राप्त होईल असं वाटतंय. आणि पहिलीच निवडणूक जरी असली तरी समाजकारणात आता बऱ्याच वर्षापासून आम्ही काम करत आलोय. 8-10 वर्ष झाली आपण सामाजिक कामं आपण करत आलोय. आणि माझी पहिली निवडणूक जरी असली तरी पवार साहेब माझ्या पाठीशी आहेत, त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. त्याच्यामुळं एक कॉन्फिडन्स वाटतो की नक्कीच आपण इथं यशस्वी होऊ. आणि सगळ्या बारामतीकरांनी पवार साहेबांना 27व्या वर्षी निवडून दिलं, त्यांना आशीर्वाद दिला. तशीच मी आज इच्छा व्यक्त करतो की मलाही पहिल्यांदा त्यांनी सगळ्यांनी निवडून द्यावं आणि चांगलं काम मी त्यांच्यासाठी जसं साहेबांनी केलं त्या पद्धतीने मी नक्कीच करीन. दादा पहिली निवडणूक आहे आणि तुम्ही मारुतीराजांचा आशीर्वाद घेताय, काय भावना? कारण पवार आता मारुती, आता तुम्हाला माहिती आहे की हे जे आपलं कण्हेरीचं मंदिर आहे ते खूप असं एक जागृत देवस्थान आहे. आणि पवार साहेबांनी ही परंपरा 50-60 वर्षापासून, म्हणजे जेव्हा 67 सालीपासून त्यांनी ते परंपरा तिथं सुरू केली. आणि आमचं कुटुंब हे फॉलो करत आलंय आणि त्या पद्धतीने आपण आता पुढे जाणार आहे. दादा तुम्ही स्वाभिमानी यात्रा काढली चला. होती, आता प्रचाराची यात्रा सुरू होती. या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि